समाजात केवळ वाईटच घडतं असं नाही, तर अनेक चांगल्या आणि प्रेरणादायी घटना देखील घडत असतात. मात्र त्या तुमच्यापर्यंत पोहोचतातच असं नाही. आजपासून साम टीव्ही समाजातील चांगला बदल आणि तो घडवणारे गेम चेंजर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी पहा आमचा विशेष कार्यक्रम सांग भलं. बायकोसाठी डोंगर फोडणारा दशरथ मांझी तुम्हाला माहिती असेलच. मात्र महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ग्रामस्थांच्या सुविधेसाठी एका माउंटन मॅननं चक्क डोंगर फोडलाय. 67 वर्षांचा हा माउंटन मॅन कोण आहे, त्यानं डोंगर का फोडला, पाहुयात सांग भलं. जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस डोंगरही हलवू शकतो, हे आपण ऐकलंय. मात्र साताऱ्याच्या एका 67 वर्षांच्या बहादरानं हे प्रत्यक्षात करून दाखवलंय. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा पराक्रम करंडी गावच्या अशोक जाधव यांनी केलाय. प्रशासनाची वाट न पाहता, कुणाचीही मदत न घेता, केवळ एक टिकाव आणि फावड्याच्या जोरावर त्यांनी 3.5 किलोमीटरचा डोंगर पोखरून रस्ता तयार केलाय. सातारा जिल्ह्यातील श्री सिलोबागड निसर्गरम्य परिसर. मात्र गडावर जाण्यासाठी असलेली वाट अत्यंत खडतर, निसरडी आणि जीवघेणी होती. वृद्ध भाविकांना तर तिथं जाणं म्हणजे एक दिव्यच होतं. पण आज चित्र बदललंय. हा रस्ता आता स्वच्छ, सपाट आणि चालण्यायोग्य झालाय. हा चमत्कार कोणत्याही सरकारी यंत्रणेनं केलेला नाही, तर 67 वर्षांचे माउंटन मॅन अशोक जाधव यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झालंय. हा जवळजवळ 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि सुरुवात करताना त्यावेळेला आम्ही एक पेशंट आणताना लवकर आम्हाला खाली नेता आली नाही. म्हणून म्हटलं ते गवत कापून हे करावं. मग सुरुवातीला आम्ही 3-4 वर्षापूर्वी गवत कापायचो. मग ते एका दिवसाला कधी 100 फूट व्हायचं, कधी 50 फूट असं. मग ते गवत काढल्यानंतर आम्हाला खोदकाम करायची इच्छा झाली. मग आम्ही 1 वर्ष खोदकाम, 4 वर्षापूर्वी खोदकाम केलं होतं पूर्ण रस्त्याचं. परत ह्या वर्षी मी एकट्यानंच सगळं रस्ता केला. अशोक जाधव यांना ना प्रसिद्धीची हाव होती, ना पैशांचा लोभ. दररोज सकाळी 6 वाजता हातात टिकाव, फावडा आणि खोरं घेऊन ते डोंगराकडे निघायचे आणि रोज किमान 50 फूट रस्ता तयार करायचे. हाच त्यांचा दिनक्रम आणि निर्धार होता. घरातून सोबत घेतलेल्या बाटलीतलं पाणी संपलं की मगच जाधव घराकडे परतायचे. त्यांच्या या कामाचं आता संपूर्ण पंचक्रोशीत कौतुक होतंय. पहिला रस्ता एकदम नॉर्मल, म्हणजे चालाय सुद्धा पाऊलवाट फक्त होती. पण त्यांनी आता ह्या 2-3 वर्षांमध्ये स्वतः सकाळी पहाटे उठून कुठं निघालाय तर निघालो शिवलभाव. म्हणलं रोज शिवलभाव जाता का? हो, शिवलभाव जातो. माझं रस्ता करायचं काम चाललंय. लोकांना अडचण होतीये. दरवर्षी यात्रेला येतात, नवरात्रीच्या वेळेस वरती येतात, तर लोकांना त्रास होतोय, जाणं येणं शक्य होत नाही. म्हणून म्हणले रस्ता मी जेवढा होईल 50 फूट जाऊ, 100 फूट जाऊ, रस्ता करत आहे. डोंगरावरती मंदिर आहे, हे शिलोबाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरावरती येण्यासाठी अतिशय खडतर अशा पद्धतीचा रस्ता होता. अगदी झाडं भिंतीला धरत धरत चालत यावं लागायचं आणि कधीही यात्रेसाठी महिला वर्ग येत नव्हता. पण ह्या वर्षी महिला वर्ग अतिशय चांगल्या पद्धतीचा वरती आला होता या डोंगरावरती. ज्या वयात माणसं निवृत्तीचं आणि आरामाचं जीवन जगतात, त्या वयात जाधव यांनी डोंगर फोडण्याचं आव्हान पेललं. त्यांचं हे काम इतरांसाठी प्रेरणादायी तर आहेच, मात्र सरकारी यंत्रणांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं देखील आहे. अशोक जाधव यांनी दाखवून दिलंय की सरकारी निधीची किंवा मोठ्या यंत्रणेची वाट पाहण्यापेक्षा मनात जर जिद्द असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. आणि अशा वेळी आठवतात त्या दुष्यंत कुमारांच्या कवितेतल्या ओळी, कैसे आकाश में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. त्यामुळे साताऱ्याच्या या माउंटन मॅनला साम टीव्हीचा सलाम. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा.